बातमी अमरावतीची। अमरावतीमध्ये उपोषण करणाऱ्या महिलेचा मृत्यू झालाय। अनुकंपावर नोकरी देण्यात यावी, त्यांच्या आईचं घर पूर्वीप्रमाणे त्यांनाच देण्यात यावं या मागणी करता अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ शांताबाई उकरडा आणि त्यांची मुलगी विजय उकरडा यांचं उपोषण सुरू होतं। मात्र 75 वर्षीय शांताबाई या महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे। मंडपात तणावाचा सर, आम्ही गेल्या 6 महिन्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर माझ्या वडिलांची जी बेकायदेशीरपणे अनुकंपा नोकरी सागर अठोर हा अनोरस मुलगा आहे आणि याला देण्यात आली आहे आणि माझ्या आईचं सहमतीपत्र नाही घेतलं, त्याचं प्रतिज्ञापत्र नाही घेतलं। घराचं हस्तांतरण केल्यानंतर माझ्या आईचं घर पाडून तिथे प्रधानमंत्री आवास योजनेचं बांधकाम दिलं आणि आम्ही अनुसूचित जातीच्या बौद्ध धर्मीय महिला आहोत। माझ्या आईला या वयामध्ये तिला तिच्या घरातून बेघर केलं। त्या अन्यायाच्या निषेधार्थ आणि आम्हाला फक्त आमची अनुकंपा नोकरी आणि आमचं हक्काचं आमचंच घर आम्हाला मिळावं याकरिता 6 महिन्यापासून इथं आंदोलन करत आहोत। जिल्हाधिकारी कार्यालयातील एकही अधिकारी आम्हाला भेटायला नाही आला, मनपामधील एकही अधिकारी भेटायला नाही आला आणि सीपी ऑफिसमधील एकही अधिकारी भेटायला नाही आला। या सगळ्या प्रकरणी खोडके दाम्पत्यावर गंभीर आरोप हा देखील केला जातोय। काय नेमकं हे सगळं प्रकरण आहे, अधिक जाणून घेऊया। आपले प्रतिनिधी सूरज दहाट आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सूरज, काय हे नेमकं प्रकरण आहे? लागवीजी, आपण जर बघितलं गेलं तर गेल्या अनेक महिन्यापासून जे आहे अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर एक या ठिकाणी उपोषण चालू होतं। शांताबाई उकरडा आणि त्यांची मुलगी विजय उकरडा यांचं उपोषण चालू होतं। मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी आमदार संजय खोडके आणि आमदार सुलभा खोडके यांचा जो कार्यकर्ता आणि त्यांनी जर पाहिलं तर अनुकंपाची नोकरी हडपली असा जो गंभीर स्वरूपाचा आरोप या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचमुळे जर पाहिलं तर या दोन मागण्यासाठी जे आहे या ठिकाणी उपोषण चालू होतं, आंदोलन चालू होतं। मात्र कुठल्याही प्रकारे प्रशासनाने या ठिकाणी दखल घेतली नाही आणि आमदार दाम्पत्याने देखील दखल घेतली नाही असा आरोप जो आहे या ठिकाणी करण्यात आलेला आहे। काल जर पाहिलं तर काल सकाळी या महिलेचं जे आहे रुग्णालयामध्ये उपचारादरम्यान या ठिकाणी मृत्यू झाला आहे। कारण का त्या महिलेने जे आहे अनेक दिवसापासून जेवण नव्हतं केलं, अन्न त्या आंदोलनात ती महिला बसलेली होती। मात्र जर पाहिलं तर मृत्यू झाल्यामुळे जर पाहिलं त्या ठिकाणी रात्री उशिरापर्यंत तणावाचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं होतं। जोपर्यंत मला न्याय मिळणार नाही तोपर्यंत मृतदेह मी माझ्या आईचा नेऊ देणार अशी जी भूमिका आहे जी मुलगी विजया यांनी घेतलेली होती। मात्र जर पाहिलं तर काल उशिरा पोलिसांनी संपूर्ण जो मृतदेह आहे ताब्यात घेऊन जे आहे आज त्याचं शवविच्छेदन करून मृतदेह पुन्हा एकदा त्याच मुलीच्या ताब्यात देण्यात येणार आहे। मात्र प्रश्न असा उपस्थित होतो की गेल्या अनेक दिवसापासून उपोषण चालू होतं, मात्र प्रशासनाने का दखल घेतली नाही, प्रशासनाने बेदखल या उपोषणाला केल्यामुळे हा मृत्यू झालेला आहे का अशी देखील चर्चा आहे अमरावतीमध्ये होत आहे। त्यामुळे आता मृत्यूनंतर सुद्धा या महिलेला न्याय मिळेल का, तिच्या कुटुंबाला न्याय मिळेल का असा जो प्रश्न आहे या ठिकाणी उपस्थित होतो आहे। अगदी सूरज, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता।